नमस्कार साहेब. नमस्कार. मी भिक्कन मगर नेटसर्फ कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं आज आपण आलो आहे शिवार बेट येवला तालुक्यामध्ये. तर आपलेच एक शेतकरी मित्र आहे, यांच्याकडून आपण पूर्ण गावाचं नाव ऐकून घ्या आणि ते नेटसर्फ कंपनीचे बायोफिटचे प्रोडक्ट वापरले कांद्यासाठी त्यांना काय रिझल्ट भेटला हे त्यांच्याकडून जाणून घ्या. तर साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा आपल्या शेतकरी मित्रांना. माझं नाव गोकुळ साहेबराव बाबर, राहणार राजापूर, तालुका येवला, जिल्हा नाशिक. मला सांगा साहेब, आज तुम्ही आपले हे बायोफिटचे प्रोडक्ट नेटसर्फ कंपनीचे बायोफिटचे प्रोडक्ट शेत एक स्टीमरीज आणि बायो 99 हे तुमचा आता पावसाळी कांदा होता, तुम्ही यूज केला, त्याचा काय रिझल्ट भेटला होता तुम्हाला? मला रिझल्ट म्हणजे असं भेटला का माझे 1 ते 1.5 महिना पाण्यामध्ये कांदे होते. बरं, 1 ते 1.5 महिना 1.5 महिना समजा का पाण्यामध्ये होते. तर ते पाण्यामध्ये असून बी माझे कांदे जगले. अच्छा. आणि एवढं जगून बी माझा माल आहे ना एक एरी मध्ये समजा एकरी बाकीच्या याच्यामध्ये एकरी किती निघला 20-30च्या आसपास निघाला नाही. म्हणजे एकरामध्ये बाकी शेतकऱ्याचा 30च्या आत लिंगला क्विंटल आणि आपला किती माझा 20 गुंठ्यामध्ये 36 क्विंटल माल निघला. म्हणजे बघा मित्रांनो, ह्या वर्षी पाऊस तर खूपच झाला, अतिवृष्टी पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे काय झालं, यांचा कांदा पाण्यामध्येच होता, एवढा पाऊस झालेला होता. आणि दुसरी गोष्ट 20 गुंठे वावर होतं. 20 गुंठ्यामध्ये किती क्विंटल निघला साहेब आपला कांदा? 36 क्विंटल निघला. आणि तिथे आज जर बघतो आपण शायनिंग बघा, इथे एक शायनिंग बघा किती जबरदस्त आहे आणि एक गोल आकार सगळा सारखा कांदा, म्हणजे एक छोटा मोठा याच्यामध्ये झालेला नाहीये. म्हणजे एवढे तुम्हाला भारी रिझल्ट भेटले. किती फवारणी केलं तर साहेब तुम्ही हे प्रोडक्ट? मी 2 केले. समोर घ्या असे सगळे प्रोडक्ट तुम्ही तिघं पण बघा. हे स्टीमरीज बायो 99 आणि रॅपअपची फवारणी घेतलेली आहे. यांनी 2च फवारण्या केलेल्या होत्या आणि ह्या 2 फवारण्यामध्ये यांना जबरदस्त रिझल्ट भेटलेला आहे. तर साहेब आज तुम्ही 100% समाधानी आहात नेटसर्फ कंपनी प्रोडक्ट? एकदम समाधानी. मी तुम्हाला सांगू सरळ आता हे जे आहे का स्टीमरीज, मी रोपा करता वापरलेलं आहे. सुरुवातीपासून रोपापासून रोपा करता तुम्ही आता वरती आले का? हो आपण ते रोप माझं आतापर्यंत कधीच आहे ते जुलै का ऑगस्ट मध्ये का? अच्छा, जून जुलै मधलं रोप अजून तसंच आहे. अजून तसंच आहे. म्हणजे याच्यामुळे काय झालं, रोग प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग राहिली तुमची, रोप बसलं नाही. कारण ह्यावेळेस धुईचं प्रमाण पण खूप आलं आणि हे जो कांदा आता रनिंग याला तुम्ही एक फवारणी घेतलेली. पाठीमागं मागच्या 15 दिवस लगातार धुई जास्त होती, तरी पण याच्यावर करपायचं प्रमाण अटॅक आलेला नाही, कारण एक फवारणी घेतलेली तुम्ही. बरं आता हे तुमचा कांदा बघितला, आजूबाजू शेतकरी तुम्हाला विचारायचं साहेब तुमचा कांदा 1 नंबर का राहिला राव, बाकी शेतकऱ्याचा कांदा बसला, तर काय विचारतं तुम्हाला शेतकरी? विचारू आता तेच सांगते ना. म्हणजे मग ते तुमचं बघून ॲव्हरेज बघून तुमच्याकडे आले बघा आणि यांनी पण आता प्रोडक्ट बुक केलं आणि तुम्ही आपलं प्रोडक्ट वापरून 100% समाधानी आहात. मग आज बाकीचे मित्रमंडळ आहेत समाधानी म्हणजे मी आता तरी नाही, मी 3 वर्षापासून वापरतो. बरं तुम्ही 2-3 वर्ष प्रोडक्ट 3 वर्षापासून माझं आता ज्यावेळेस झालं का त्यावेळेस मागच्या वेळेस मी ते वापरलंय वरती. बरं ह्या प्रोडक्टची माहिती तुमच्यापर्यंत कोणाकडनं मिळाली? सल्ला आपला सचिनराव साहेब. बरं, सुरुवातीला यांनी तुम्हाला सांगितलं, विश्वास राहिला होता तुम्हाला, बसला सुरू स्टार्टिंगला? म्हणजे मी घेतलं तुमच्या नातेवाईक मित्र म्हणजे ते व्हायच्या पुढे जे माझ्या बरोबर कामाला आहे का त्याने वापरले म्हणून. अच्छा, त्यांचं रिझल्ट बघून तुम्ही घेतलं. बरं, म्हणजे आपल्या पुढची ताकद एक मित्रांनो की एक असेच चमत्कार शिवाय नमस्कार कोणी करत नाही. म्हणजे तुम्हाला चमत्कार दिसला आहे की नाही? आज तुम्ही कोणा बुक केलं म्हटलं, आज तुम्ही दोघांना म्हणजे यांचा चमत्कार दिसला म्हणून तुम्ही बुक केला. बरोबर, म्हणजे असे रिझल्ट आपल्या ह्या प्रोडक्टच्या नेटसर्फ कंपनीचे प्रोडक्ट 1 नंबर क्वालिटी आहेत आणि हे सगळ्यांनी वापरावं. आता तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सल्ला देणार साहेब इथून पुढे? हेच वापरा, जैविक खत वापरा. तुमचं केमिकलचा खर्च किती झाला खताचा नाव ह्या 20 गुंठ्यामध्ये अंदाजे? खर्च समजा केमिकलचा खर्च झाला समजा ते इथं मागच्या वर्षीची माझी वाली पहिल्याची आतापर्यंत मी अजून घेतलेली नवीन 2-3 बाटल्या घ्यायचे. खर्च कमी झाला, उत्पन्न वाढलं ना? उत्पन्न वाढलं. बरं. मग आता आजोबा शेतकऱ्याला तुम्ही सल्ला देऊ शकता की नाही? हो, छाती ठोकून सांगू शकतो आपण हे प्रोडक्ट वापरून आपलं उत्पन्न वाढणार, खर्च कमी होणार आहे आणि उत्पन्न वाढणार. आणि हे मोलाचं काम आपण एक चांगलं करूया. आणि हे काळ्या जमिनीला एक आज कॅन्सर होतोय, जैविक ही क्रांती काळाची गरज आहे. भारत सरकार सुद्धा आपल्याला मदत करत आहे. तर तुम्ही सगळ्यांना आता आमच्या सोबत आणखी सल्ला देऊ शकता का नाही? देऊ शकतो ना. मग आता नेटसर्फ कंपनी वापरून तुम्ही 100% समाधानी आहात. तर धन्यवाद नेटसर्फ कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद.